सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. तुमच्या आजूबाजूला कुठलेही असे शालेय विद्यार्थी असतील, की ज्यांना नासा किंवा इस्रो सारख्या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट देण्याची इच्छा असेल किंवा त्यांना स्पेसमध्ये जायची इच्छा असेल, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही जिल्हा परिषद अशा आहेत, की ज्यांनी विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना नासाला आणि इस्रोला भेट देण्याची सुवर्णसंधी समोर आणलेली आहे. मग आता या ज्या जिल्हा परिषदा आहेत, कोणत्या-कोणत्या आहेत? असा प्रश्न बऱ्याचशा व्हिडिओजवर विचारण्यात आला. तर तुम्हाला जर तुमच्या जिल्हा परिषदमध्ये ही संधी आहे की नाही हे चेक करायचं असेल, तुम्ही जाऊन तुमच्या पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदच्या ऑफिसला जाऊन भेट द्या, ग्रामपंचायतीला जाऊन भेट द्या आणि त्यांना हा प्रश्न विचारा, की आपल्याकडे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये अशा कुठल्या पद्धतीची परीक्षा घेतली जाते का, ज्यामध्ये इस्रो किंवा नासा सारख्या संशोधन केंद्रांना विद्यार्थ्यांना भेट देता येईल. ठीक आहे. तर आता आपण पुण्यामध्ये जी परीक्षा होत असते, पुणा जिल्हा परिषद तर्फे जी परीक्षा होत असते, त्याची परीक्षा पद्धत कशा पद्धतीने आहे आणि काय-काय त्या विद्यार्थ्यांना मिळतं, याबद्दलची माहिती काढून करणार आहोत. तो सगळ्यात महत्त्वाचं इथे या विद्यार्थ्यांना 2 विषयांचा अभ्यास जो आहे, तो अतिशय व्यवस्थितपणे करावा लागतो. त्यातला पहिला आहे विज्ञान आणि दुसरा आहे गणित. ठीक आहे. तो गणित आणि विज्ञान ह्या 2 विषयांवर तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ती येणार आहे. ठीक आहे. मग आता ही जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 40 प्रश्न असणार आहे. 40 क्वेशन्स टोटल. ठीक आहे. 40 प्रश्नांसाठी तुम्हाला मिळणार आहे 1 तास. म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला मिळणार आहे एकूण 100 मार्क. म्हणजे तुमचे 40च्या 40 प्रश्न बरोबर आले, तर तुम्हाला मार्क किती पडणार आहे? 100 मार्क पडणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला, एका क्वेश्चनला तुम्हाला असणार आहे 2.5 मार्क. ठीक आहे. 2.5 मार्क तुम्हाला एका प्रश्नाला असणार आहे. अशा पद्धतीने ही परीक्षा पद्धती जर आपण समजून घेतली, यामध्ये जे प्रश्न येणार आहे ते बऱ्यापैकी उपयोजनात्मक म्हणजे कसे, की तुम्हाला एखादी कन्सेप्ट सांगितली जाईल आणि त्या कन्सेप्टवर आधारित त्याचं ऍप्लिकेशन जे आहे, सिंपल ऍप्लिकेशन असतात. तर त्या सिंपल ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी घेतले जातात, या परीक्षेमध्ये घेतले जातात. आणि विद्यार्थ्यांकडनं माहिती करून घेतलं जातं, की त्यांना विज्ञान किती चांगल्या पद्धतीने समजलंय. म्हणजे काय, की तुमचा जो काही पाठ्यपुस्तकातला अभ्यास आहे, तोच अभ्यास तुम्हाला करायचा. पण तो अभ्यास केल्यानंतर त्याचा तुम्ही वापर कुठे करणार? या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल, तर त्यासाठी इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच मिळणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला नियमित सराव चाचण्या सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे लेक्चर झालं की लगेच त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते मिळणार आहेत. अनुभवी शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत, लाईव्ह लेक्चर तर तुम्हाला बघताच येतील, परंतु रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला नंतर सुद्धा तुमच्या सोयीने कधीही बघता येणार आहे. जर समजा तुम्हाला एखादा टॉपिक त्या मिनिटाला, त्या लेक्चरला नाही समजला, तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता. याच्यासाठी शंका निरसनासाठी विशेष सत्र असणार आहे. तसंच विद्यार्थी समुपदेशन आणि पालकांसाठी मीटिंग सुद्धा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेगळे जे काही आमच्याकडनं जितकी मदत शक्य होईल तितकी मदत आम्ही करणार आहे. कारण की आम्हाला सुद्धा आनंद वाटेल की आमचे विद्यार्थी नासा किंवा इस्रो सारख्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली, तिथे जाऊन ते काहीतरी वेगळं शिकलेत आणि त्याने आम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद जो आहे तो मिळणार आहे. आता ही जी बॅच आहे, ही बॅच सुरू होणार आहे 14 मे 2026 रोजी आणि या बॅचची जी फी आहे ती असणार आहे फक्त ₹1499. ठीक आहे. ₹1499 तुम्हाला एवढं सगळं मिळणार आहे आणि त्याच्याच सोबत जर तुम्हाला इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल, जसं ऑलिम्पियाड झालं, सैनिकी स्कूल झालं, NMMS झालं, स्कॉलरशिप झालं, नवोदय झालं, या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी इग्नाइट पाठशाला तुमच्यासोबत उभं असणार आहे. इग्नाइट पाठशाला तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. तुम्हाला जर समजा या कुठल्याही परीक्षांबद्दल माहिती हवी असेल, तर आम्हाला फोन करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याने सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. थँक यू.